15 दिवस विमान महिन्या हो. आणि मी स्वतः लक्ष घालतो, दर आठवड्याला मी स्वतः त्याच्या बैठका घेतो, किती पुढे गेले. मी अधिकारी ज्यादा लागले तर CM साहेबांच्या परवानगीनं ज्यादा अधिकारी नेमतो तिथं. एक विनंती सर मला नाही जायचं राजकारण, मी त्यासाठी मरमट काय माझ्या समाजाला बी मला नाही पण ते नाही दादा बोलण्यात आंदोलक म्हणून बोलण्यात ऐका, मदत येईल. आम्हाला आपल्या पोराबाळाला फायदा आहे. म्हणजे मला वाटतं नको मला तिकडे जायचं म्हणून मी येऊ कुशल करतो. करू नका, तुमची गरज आहे दादा सगळ्यांना. मला तिकडे जायचं परवाले तब्येत बेकार. हा ना, ते सुद्धा चेहरा बघितल्यावर म्हणजे हे दिलं वीस लोक डोक्यात घेऊन लागतील ना तुम्हाला. साहेबांची मनापासून इच्छा आहे, CM साहेबांची मनापासून इच्छा आहे. नाविला जाऊन जावं लागतं. मी हे बरोबर सांगतोय, नाविला नाही सरकार तिकडे वळायला लागतं. आणि मला आणि समाजात तिकडे वळायचं नाही. सगळं कृती आहे, तुम्हाला विनंती सांगतोय, मग तिकडं नाही जायचं. नाही गेलं की तिकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. महिन्याभरात होईल का त्याची महिन्याभरात हा, होईल. करू प्रयत्न आपण लवकर, म्हणजे महिन्यापर्यंत 100%. माहिती आहे विचार म्हणजे आपल्या पोरायला सगळ्या आवाज येतो सगळ्यांना. अरे मग आवाज नाही येत नाही, समजा आवाज येईल. आपल्या शंभराजे देशाचे साहेब आले तर सरकारच्या वतीने मामा पण आहेत, रावसाहेब पण आहेत, राणासाहेब आहेत, माझ्याकडे दिलं आणि त्या भाषेनं सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ आहे. आपल्या ज्या सगळ्या मागण्या सगळे सोयींची अंमलबजावणी ती तातडीनं करा म्हणून आपण उपोषण सुरू केलं. राजेसाहेब तुम्हाला बोलताना एक सांगायचं राहिलं, सगळे सोयीची जी व्याख्या आहे ती आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगळे सोयीची व्याख्या असली पाहिजे. आणि ही त्यावेळेस दीपक केसरकर साहेब, आणि सचिव होते जवळपास 15 ते 16, आणि CM साहेबांनी विश्वासात घेऊन ते हा म्हणले. त्याच्या आधी पण त्याच्यानंतर पण काही अधिकारी जाणून बुजून करते, त्यामुळे समाजाला फटका बसायला नको ते सांगायला राहिलं होतं. आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे घ्या. आपली भाऊ आपल्या अशी चर्चा झाली आता साहेबासोबत की सगळे सोयीची अंमलबजावणी. दुसरं मराठा आणि कुणबी एकच आहे. याच व्यासपीठावर गिरीश महाजन साहेब आले होते, त्यांनी सांगितलं होतं आपल्याला आधार लागतो कायदा पारित करायला. तर आता 57 लाख ते 63 लाख नोंदीचा आधार मिळाला. आता मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करायला अडचण नाही. 2 सांगितले तुम्ही. एक तिसरा हैदराबादचं गॅजेट, कारण पूर्ण मराठवाडा हा पूर्वी कुणबी म्हणून असलेल्या त्या शासनाजवळ नोंदी आहे. त्यावेळेस शासक निजाम होता. निजामाकडे, कारण आता शासक ही एक, त्यावेळेस ते शासक ही होते. त्याच्यात मराठवाड्यात पुरा मराठा समाज हा कुणबी, तर ते गॅजेट लागू करावं. 17 संस्थांचं सुद्धा गॅजेट, त्यामुळे बोर्ड तिकडे कल्याण होईल. आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे 3 विषय सांगितले. आणि राज्यसभासोबत त्या 3 विषयात चर्चा झाली. चौथा, आपल्या अंतर्वालीसह राज्यातले सगळे गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया नुसतं सुरू होते. ते फक्त म्हणतो प्रक्रिया सुरू आहे, प्रक्रिया सुरू आहे का नाही माहीत नाही. पण आता राजेसाहेब आले, पुढे शब्दाला वेळ आहेत म्हणून बोलायला लागलो. तुम्हाला माहित नाही, कोणाची कळवळीत नाही, कारण मी कोणालाच मोजित नाही. त्यामुळे मी बहुत कळवळी, पण राजेसाहेब बोलले का करते भाऊ. मला 5-7 अनुभव सहजरी फोन करायला सांगितलं विद्यार्थ्याचं असं असं आहे तेवढं करायला लागलं. राजेसाहेब तातडीनं
वैदिक कामाला लोक करून घेते स्तुती नाही करत ती बाहेर पण जे आहे ते आहे. म्हणजे 2-4 न्यायाधीशाचा विषय होता आपल्या झालं ना. ते सुद्धा होत नव्हतं 5-6 वर्ष ते त्यांनी केलं म्हणून ते आले त्यांच्यासमोर विषय मांडला. आता केसीच्या बद्दलच सांगितलं. आपला 5वा मुद्दा होता शिंदे साहेबांची समिती मुदतवाढ. कुणबी नोंदीची व्यक्ती तिला रद्द नाही करायचं, तिला लगातार सारखा शोधायला कामात ठेवायचं, सारखं 24 घंटे त्यांना मनुष्यबळ देऊन त्यांना नोंदी शोधायचं बाबत ती एक चर्चा सांगितली. आणि बाकीच्या तर दिलेले आम्ही त्यांच्याकडे म्हणजे ते झाले चालेल थांबे. त्याची मला कॉपी काढून द्या, नाही तर मला व्हॉट्सअप करा. हा. तर या आपल्या ज्या एकूण मागण्या आहेत ना त्याविषयी सविस्तर चर्चा झाली. आता ह्या झाल्या खऱ्या मूळ राज्याच्या मागण्या. आता याच्या व्यतिरिक्त हे मागण्या नाही का, पण आमचा अर्थ मी सांगतो की ज्या नोंदी सापडल्या हे मागणी नाही आहे. मागण्या ह्या 5-7 सांगितल्या तुम्हाला आणि 7 का 9 आहेत काहीतरी ओरिजिनल मागण्या CM साहेबांकडे दिल्या. पण या आम्ही वरचं सांगतो थोडं ते नोंदी सापडल्यात प्रमाणपत्र त्या काही अधिकारी जातीवाद करून मुद्दाम काढायला लागले. जर प्रमाणपत्र मिळालं तर त्याचं विनाकारण अडचण आणायला पोराला आता नेटला द्यायचं म्हणजे ते तातडीनं द्यायचं सांगा. ते 2 सांगितले. आणि तिसरं असं की काही पोरांनी ECBCतून EWS मधून फॉर्म भरलेले. जर ECBCतून EWS मधून जर ECBC द्यायचं असलं आता दिलं 10% आरक्षण त्यांना पोरांना तर EWS मधून ECBC देता येते किंवा ECBCतून त्यांना केंद्रासाठी EWS मध्ये जाता येते. पण ज्या पोराजवळ कोणी प्रमाणपत्र आता निघाले त्याला त्या दोन्ही सोडून OBC देता येईल. म्हणजे ते पूरक केलं नाही. जसं EWS आणि ECBC साठी पूरक केलं एकमेकात झाल्या तसं याच्याकडे अविरेज कमिटीचं प्रमाणपत्र आहे ते म्हणजे अजिबात चालत नाही. तो ते सांगत नाही. राज्य सरकारच्या एखाद्या सचिवांना आम्हाला आदेश द्यायला पाहिजे कुणाला ती संस्था असते संस्थेच्या चेअरमनला किंवा EMDला मग ते लोकसेवा आयोग असो किंवा सारखे असो ते जे काय काय असतील त्यांच्या राज्य सरकारकडून लागतात. म्हणजे हे कुणी प्रमाणपत्र दिले तुम्ही ते ग्राह्य धरावं तुम्ही दिले आणि त्याला ते घेता येणार इकडे येता येऊन देणार EWS मधून आणि ECBCतून अलीकडे येऊ देणार त्याला तर ती मार्ग तेवढा एक खुला. म्हणजे हे जनरल आम्ही तुम्हाला फोनवर बी सांगतो की जनरल मध्ये होता पण ते ऍडमिशन मला पोराला लय गरजेचं आहे. तर आपल्या ज्या मागण्या तुम्हाला भाव पहिल्या सांगितल्या याच्यात माझं म्हणणं आहे तुम्हाला 5 महिने आम्ही वेळ दिलेला आहे. 2 महिने दादा आचारसंहितेत गेले. हा त्यातले 2 महिने समजा आचारसंहिता गेले नाही तरी अधिकारी काय चुकून पडतच नाही त्यांना तासात लावा लागतो असा तुम्ही आल्यामुळे तर आम्ही आता आणखी गेले. तुम्हाला माझी कामाची पद्धत सकाळी मला जेव्हा कळत आम्ही म्हणलं त्यांना कॅन्सर होतात बघा कॅन्सर होतात बघा त्यांना विचारत तुम्ही कारण मला काय राहायचं माझ्या पोटात आणि तोंडात असं नाही. मी जातीसाठी खूप येणार आहे. मी मराठी सुद्धा घेत नाही माझ्या जातीसाठी मला मी नाही ऐकून घेत. तुम्ही आले आमच्या आणखीन अडचणी झाल्या तर आपल्या ह्या विषयाच्या साहेबांची चर्चा झाली सगळ्या विषयात. मी 1 दिवस सुद्धा द्यायचं कारण असं नव्हतं. मागणी 2 महिने होती 1 महिना तरी करा. हा ना मग आमचं राजेसाहेब मी 1 घंटाही मागे येणार होतो. मलाही बोललो होतो की मी घंटा मागे याच्यासाठी येणार नाही की अधिकारी जाणून बुजून आलेल्या हाताची पद्धतच नाही. मग हे पुन्हा वेळ मारून देणार परिणाम दादा त्याची नियमावली करू आपण. आम्ही सरकारकडून बोलत राहतो त्याची नियमावली करू. आम्ही सरकारकडून बोलायला बदनाम सरकार व्हायला अधिकारी काम करत नाही. मग आम्ही अधिकाऱ्यांना म्हणणार तर सरकारला ठेवणार ही जनतेचा दोष नाहीये. म्हणून 5 महिने वेळ दिला नुसत्या वाशीपासून आत्तापर्यंत मुंबईपासून वाशीत गेलं तेव्हापासून आत्तापर्यंत आमच्या नगरीत आम्ही 5 महिने दिले तरी काही झालं नाही. मग समाजात असा गैरसमज याला घेत येते. म्हणून आता आपण भाव तुम्हाला सांगतो माझा म्हणून होतं राजे साहेबाला आम्ही तुम्हाला 30 जून पर्यंत वेळ देतो.
नका म्हणून राजाचा अपमान करणारे एक मराठी महिना नाही. द्या, एक महिना द्या. तर त्यांचं म्हणणं 1 महिना द्या, तर काय करायचं? ऐका, पुढचं ऐका, एक महिना द्या. पुढचं ऐका, पुढचं बी ऐका ना. मला राजकारणाकडे जायचं नाही. राजेसाहेब ही जनता तुमची आहे, ही दुसऱ्याची नाहीये. मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही. आमचं राजकारण उद्देश नाहीये. आमचं सगळ्यांचं ध्येय मराठ्याच्या गोरगरिबाचे लेकरं मोठे करायचे, त्यांना आरक्षण द्यायचं, याच्यासाठी आम्ही हा लढा उभा केला, राजकारणासाठी नाही. पण तुमच्या साक्षीनं आणि लोकांच्या साक्षीनं सांगतो, लोकांचा शब्द डावलून जर 1 महिन्याच्या आत जर आम्हाला नाही दिलं तर निवडणुकीत आम्ही उतरणार, मग तुम्हाला बोलू जाणार. एक महिना आम्ही हट्टी नाही येत. हट्टी असतो तर आम्ही कुठून लावले की बैठक मला ते आम्हाला मान्य नाही, आम्हाला राजकारण करायचं आहे. राजकारणाचा कळत नाही राजसाहेब आम्हाला, म्हणून आम्ही ही महिना सुद्धा एवढं देतो. पण त्याच्यानंतर तुमच्यासाठी आम्ही सगळ्या 6 कोटी मराठ्याला साक्ष धरून तुम्हाला 1 महिन्यात वेळ देतो. पण 1 महिन्यात जर नाही दिलं तर मला एकाही पक्षानं, विरोधी पक्षानं आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा म्हणायचं नाही तुम्ही हे काय केलं. कारण मी 288 टाकून सगळे सुद्धा पाहिजे. मी वेळ आली तर शिकवू का नाही करणार, पण नाव एवढी पाहिजे राजेश. माझा जे फक्त माझ्या लेखनासाठी सुटतोय आणि तुमच्यावर मात्र शिंदे साहेब इतकाच विश्वास टाकला नाही. त्यांच्यापेक्षा दुप्पट, त्यांच्यापेक्षा दुप्पट. नाही तर मी सध्या ह्या मनस्थितीत आता सरकारला मुद्दाम एक अंतर द्यायचं, या मनस्थितीत मी काम करीत होतो. मला नाही राजकारणात जायचं, माझ्या समाजाला जायचं. आमचं ठरलेलं ओबीसीतलं आमचं हक्कात आरक्षण आम्हाला द्या. ओबीसीला धक्का लागत नाही, काही होत नाही. आमचं आम्हाला आरक्षण द्या, हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन असतील. पण 1 महिन्यात जर नाही दिलं आजच्या तारखेपासून तर मराठी राजेसाहेब ऐकायचे नाही. मी त्या टायमाला काही करू शकणार नाही, काही करू शकणार नाही. त्यामुळं आमचा मार्ग तुम्ही तुमच्या हातानं खुला करून देऊ नका. राजकारणात जायचा म्हणजे तुम्हाला एकट्या दोन देतो आम्ही, जे तुमचं 3-4 जे सत्ता झाली तुम्ही ते सगळ्यांचं मिळून तुमची जबाबदारी आमचा आम्हाला द्या. तरी पण एक शब्द देतो बाबा, कारण तुमच्या माझ्या कधी मित्रत्व खूप नाही पाहिजे म्हणून. पण ते तरी चळवळ सुरू होणार म्हणजे कोणची निवडणुकीची. उपोषण मागे या काय तुम्ही नाही म्हणजे रांगोळा तयारी करायचा म्हणजे आपल्या गावात नको भूगोल लोकसभेसारखं आलं जवळ या काही आम्हाला फार्म सापडा नाही, चिठ्ठी सापडा नाही, पेन सापडा नाही. मग आम्ही मात्र तरी पण आम्ही आमचं सावध राहणार महाराष्ट्रावर. तर तुमच्या शब्दाला सन्मान द्यायचा आम्हाला. आम्ही तुम्हाला आजच्या तारखेपासून 1 महिन्यात दिले नाही. 1 महिन्यात आमचे सगळे विषय मला येतात. राजेसाहेब बोलते एक मिनिट बोलून देणार आहे काय चाललं ऐकायला आम्ही थांबा ना. अरे ऐका यासाठी जेलला जात आहे म्हणून तर माझं काय नाही. तुमचा काय विषय बायको देणार एक डायरेक्ट नाही बोललं जातं. हे म्हणतात नाही. आजपासून 1 महिना दिला आम्ही. म्हणजे आता आजची तारीख आहे 13 जुलै. 14 जुलैला 1 सेकंदाचा ऐकणार नाही. राजेसाहेब शब्द मला तरी शक्यता माहिती खाली जाणार नाही. तिला काही करतील ते खाली जाणार नाही. मला आलेल्या अनुभवात आता मी आता सांगितलंय, पण आता त्यांना जर दुसऱ्यांनी करून घ्यायचं तर तुम्हाला काय बोलायचं फॅन पाडून टाकून सगळे सरकारने करून नाही. आता राजेसाहेब 2 शब्द बोलते. शेवटी राजेसाहेबांचा सन्मान करा. ते आज आपल्याकडे पाहुणे म्हणून आले.